महेश दानबरोबर असं आहे, की इंडस्ट्रीमध्ये समजा काही माणसं जर मला ओरडली, तर मला कधीच त्याचं वाईट वाटणार नाही, अशी जी काही मोजकी माणसं आहेत, त्यात महेशदा आहेत. महेशदांच्या रेशन कार्डावरचे आम्ही नट तसं पाहायला गेलं. म्हणजे मी निदान नावाचा पहिला सिनेमा म्हणजे माझा पहिला महेशदांबरोबरचा निदान. हो. आणि तेव्हाचं माझं कास्टिंग पण तसंच. शिवाजीदांनी ओळख करून दिली. आणि ते दोघे महेश मित्र आहेत. हां, ते दोघं दोघे जवळचे मित्र. एकदम खास मित्र ये आहेत. अच्छा ॲक्टर है. अच्छा, हं. काय नाव रे तुझं? मकरंद नासपुरे असं. मी हं. आपलं सेटवर तिथे जाऊन, "मग करशील काम?" "हो सर." मग संजय दत्त बरोबर 2 सीन. म्हणजे मी गेलोय सेटवर, मी सीन दोन्ही केले त्या दिवशी आणि वाह! मग महेशदांबरोबर एक नातं तयार झालं आणि त्यांचं कसं आहे, की तू जरी म्हणलीस तसं, की नानाजी असतील किंवा महेशदा हो, असतील दोघे पण. ह्यांनी ते त्यांचं जे तयार केलेलं आहे हं. कडकपण, ही अनावश्यक मंडळी टाळण्यासाठी असू शकेल. हं. पण ती फार गोड मनाची माणसं हो, आहेत. हो. ते फार प्रेमळ आहेत. म्हणजे महेशदांबरोबर सुद्धा अत्यंत प्रेमळ मनुष्य. तुम्हाला कधीही, कुठेही, कशीही मदत पाहिजे असेल, तर महेशदाला तुम्ही सांगू शकता. तर त्यामुळे महेशदांबरोबर काम करताना नेहमी आणि त्यांनी रांगेत सिनेमांमध्ये घेतलं ना. हं. तू बघ मराठी आमची जी पिढी आहे, त्यांना आग्रहाने हिंदीमध्ये शिरवणारे महेशदा आहेत. हो. मग त्यामध्ये संजय नार्वेकर असेल, भरत जाधव असेल, सिद्धार्थ मकरंद जाधव. अनासपुरे असेल, अंकुश चौधरी असेल. हं. सगळ्यांसाठी बघ प्रयत्नपूर्वक हं. हिंदीमध्ये आता वास्तवमध्ये संजय नार्वेकरला त्यांनी हो. ज्या पद्धतीनं रोल दिला किंवा प्राण जाय पर शान न जायमध्ये माझं कास्टिंग हो, असेल हो. किंवा भरतच्या अपोजिट रवीना टंडन सारखी ॲक्ट्रेस असेल, तर ते सगळं महेशदांनी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे महेशदांबरोबर काम करताना एक तर कधीही दडपण येत नाही आणि ते फार प्रेमळ पद्धतीनं डिरेक्ट करतात. त्यांना आवडलं नाही तर ते "अरे यार, ये अच्छा कर थोडा और अच्छा हो सकता है ये." असं ते आणि नटांवर लादत नाहीत काही. हं. नट तेवढा समंजस असतो, ह्यावर विश्वास असणारे ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी मला तर आठवत नाही बुवा, की "हे नको रे, हे असं." असं कधी बरं सेटवर कधी त्यांनी दे खूप धक्काचं चिड-चिड असे काही केली. किस्से जे आठवतात तुम्हाला पहिल्या दे धक्कात? पहिल्या दे धक्कामध्ये काय होतं बघ, त्याचं मुळात स्क्रिप्टच रेडी नव्हतं. हं. आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो, त्यावेळी आम्ही काहीतरी शूट केलं. तेव्हा अतुल आणि सुदेशने मिळून ते दिग्दर्शनाची धुरा घेतली होती. आणि महेशदांनी पहिल्या दिवशी शूट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी ते स्क्रिप्ट कंप्लीट करून आणलं. आणि हो. गंमत अशी होती, की महेशदा स्वतः बसले होते आणि त्यांनी ते सगळं हे केलं. पण गंमत अशी होती, की त्या स्क्रिप्टचं काय करायचं ह्याचं कुणालाच काही कल्पना नव्हती. पण हं. जेव्हा ते घेऊन आले स्क्रिप्ट त्यानंतर ज्या पद्धतीनं ते सगळं चित्रीकरण झालं हं, हं. आणि त्यामध्ये जी त्या कुटुंबाची जी अटॅचमेंट झाली. कारण सगळ्यात पहिलं म्हणजे आमचा 100% विश्वास महेशदांवर होता, हं. की ते जेव्हा एखादी गोष्ट करतील त्यावेळी ती स्ट्राँग असेलच याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे नकळत ते सीन्स इतके सगळे इमोशनल झाले, हे झालं आणि त्यांनी त्या पदोपदी सगळ्या गोष्टी विणलेल्या आहेत, त्या बरोबर. नात्यांमधल्या याच्यामधल्या. तर सिद्धार्थला बघतो सीन जो आमचा होता, मी त्याला थोबाडीत मारतो आणि सिद्धू त्यावेळी अजून नवा होता. हो. तर मग तो सर मला खरं मारा. तर मी म्हटलं, "अरे खरं मारण्याची गरज नाही, मी फक्त ॲक्ट करतो, तुम्ही ॲक्ट करा." "नाही, नाही, मला खरं मारा म्हणजे ती एक हे आहे." आणि मी त्याला खरोखरीच मारलं. तर त्याचे 2-3 टेक झाले, पण त्यांनी कधी ते नाही व्यक्त केलं, हळू मारा किंवा असं. 2-3 वेळा खरंच मारलंय त्याला? हो. त्या 2-3 टेकमध्ये खरोखरीच मी मारलेलं आहे. आणि त्यांनी तेवढा इंटेन्स परफॉर्म केलेला आहे. दे धक्का असेल, हो. मी शिवाजीराजे भोसले हं. बोलतो असेल किंवा काकस्पर्श असेल, अस्तित्व असेल, खूप म्हणजे नावं एका टप्प्यात घ्यावी याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. बरोबर. पण आपल्याला ते भावतात. ते आपल्याला जवळचे वाटतात त्याचं कारण ते आहे. ते सगळे टचिंग सिनेमे वाटतात त्याचं कारण ते आहे.
इव्हन वास्तवमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही ते प्रसंग बघायचो तेव्हा बघतानाच ते अंगावर यायचे. ते जेव्हा सिनेमात बघितले त्यावेळी तर ते फारच सुंदर. होतं. तुम्ही असे मित्रांसोबत मिळून जी निर्मिती केली आहे सिनेमे, त्याच्यावर राजकारणाचा पगडा जास्त आहे. म्हणजे गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असू दे, पुन्हा त्याचा जो हे आला दुसरा भाग आला तो असू दे, किंवा असे काही सिनेमे ज्याच्यात तुम्ही राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नेमका केलेला आहे. तर हे जे नेमकं कनेक्शन आहे तुमचं समाजकारणाशी, राजकारणाशी, नाही त्याविषयी सांगा. हा तुझा गैरसमज आहे की आम्ही राजकारणीच असं नाही. आमचं मूळ सिनेमाचं उद्दिष्ट वेगळं होतं. हं. मी काही वर्ष काम करत होतो की शेतकरी बांधवांवर मला फिल्म करायची होती हं. आणि मी 5 वर्ष त्या काही लेखकांकडनं लिहून घेतलं, पण माझ्या मनासारखं काही ते आलं नाही. माझ्या मनातली जी गोष्ट होती ती. आणि शेवटी एकदा ती जुळली. श्याम पेठकरांनी सगळं स्क्रीन प्ले लिहिला आणि अरविंद जगतापनी डायलॉग्स लिहिले. हं, हं. त्या सिनेमाचं नाव आहे गोष्ट छोटी डोंगरा डोंगरा एवढी. तो शेतकरी बांधवांवरचा सिनेमा. हो. कोरडवाहू शेतकऱ्यांची समस्या सांगणारा तो सिनेमा. हो. तो आजच्या तारखेला तो आम्ही केला 2008 मध्ये. हं, हं. आज 2026 ला तुम्ही तो सिनेमा लावा आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जशीच्या तशी तुम्हाला दिसेल. त्यात काही फार बदल झालाय अशातला भाग नाहीये. तर आम्ही तो सिनेमा आमचा मूळ करायचा. पण तो सिनेमा करत असताना असा विचार आला, की अरे समजा ह्या चित्रपटाला आपल्याला ऑडियन्स नाही मिळाला, हे नाही मिळालं. आपण खिशातनं पैसे घालतोय, सगळं करतोय. तर ते आपल्याला परत मिळतील का? हं, तर आता सिनेमा केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिटर्न्स पण पाहिजेत ना. हं. हो, हो, हो. नाही असं चर्चा चालू असताना मग अचानक एक विनोदी सिनेमा करू आणि एक गंभीर करू. हं, हं. मग गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराचा जन्म झाला. ते हं. पण अरविंदने एकटाकी लिहिलेलं सिनेमा आहे तो. आणि हे दोन्ही सिनेमे आम्ही एकाच सेटवर शूट केले. दोन्ही सिनेमांचा सेट वेगळा नाही, पण तुला कळणार नाही. कळणार नाही. हं. हां, मी तुम्हाला सांगतो दोन्ही सिनेमांचा सेट एकच आहे हे तुम्हाला कधी कळेल? तर दोन्ही मधल्या विठ्ठलाची मूर्ती सेम आहे. याच्यातनं ओह! तुम्हाला कळेल. गल्लीत गोंधळमध्ये शेवटी तो सोन्याची टोपी घालतो हं, हं, विठ्ठलाला हं, हं. आणि इथे नागेश जेव्हा आत्महत्या करतो, हं. तो शेतकरी, तर त्या सिनेमासाठी तयार झालेला हा सिनेमा. हं. आणि गंमत अशी बघ, की व्यावसायिक यश हे गल्लीत गोंधळला मिळालं. हो. गोष्ट छोटीला व्यावसायिक यश नाही. तितक्या प्रमाणात नाही मिळालं. पण त्याची हे झाली म्हणजे मी तो कव्हर केलाय त्याचं हे हो. त्यामुळे माहितीये की त्याचं नाव झालं म्हणजे एक काय म्हणतो आपण अर्थातच क्लास तो लेव्हलला तो हो, सिनेमा हो. आवडला. आजही म्हणून हं. मी म्हणलं, की जेव्हा तुम्हाला शेतकऱ्याची समस्या बघायची तर गोष्ट छोटी बघा. हो. म्हणजे त्यात आपण मांडलेलं आहे. हं, हं, हं. पण विनोदी सिनेमांना जास्त दाद मिळत असल्यामुळे किंवा रसिकाश्रय मिळत असल्यामुळे त्या काळात तो ट्रेंड होता. त्यामुळे मग आमचा गल्लीत गोंधळ हिट झाला. मग तो हिट झाल्यामुळे मग पुन्हा गोंधळ. पुन्हा गोंधळ. हो. पुन्हा कारण गोंधळ. त्यासाठी निर्माते होते. ते म्हणाले, की ह्याचं सेकंड पार्ट करता येईल का? मग अरविंदने तो पण लिहिला. हं. तर अशा पद्धतीने ज्याला यश मिळतं, त्याला लोक जास्तीत जास्त आता हा व्यवसाय असल्यामुळे स्वाभाविक तसा विचार करणार ना. कुठलाही बरोबर. व्यावसायिक मनुष्य जेव्हा हं. आपण एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करतो, काही 4 पैसे एखाद्या गोष्टीसाठी, तर हं. त्यातून रिटर्न मिळावे ही साधी अपेक्षा असते ना, अजून काय असतं. आणि फायदा मिळाला तर आनंद असतो. तुम्ही हापूस सारखा सिनेमा केलात, सिनेमात काम केलत. कोकणाशी तुमचं तसं कनेक्शन आहेच कारण शिल्पा मॅम कोकणातल्या आहेत. सो मला ते पण ऐकायला आवडेल, की बीडचा किंवा औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगरचा मुलगा आणि कोकण नॉर्मली ना कोकणातल्या मुली अव्हॉइड करतात त्या साईडची असं मी ऐकलं होतं त्यावेळेला. कसं जुळलं मग हे सगळं? एक नाही, नाटक नाही. निमित्त होतं? आमचं नाही. आम्ही कोकण आणि मराठवाडा अशा दृष्टीने नाही जुळलेलो. कारण मी मुंबईत स्ट्रगल करत होतो आणि हं. ती माझ्या नाटकात आम्ही एकत्र काम केलं आणि त्यामध्ये एक वय असतं आपलं, ज्या वयामध्ये तुम्ही प्रेमात पडत असता आणि त्या वयानंतर मग तुम्ही लग्न करता आणि मग तुम्ही संसार उभा करता. तर त्यावेळी आमचं ते प्रेम जुळलं त्या जाऊबाई जोरात नाटकाच्या दरम्यान. निर्मिती सावंत आणि ती टीम होती सगळी. निर्मिती हां, हां. ताई प्रमुख हो, भूमिकेमध्ये होत्या हो. त्यामध्ये आणि मी, मंगेश आणि पुरुषोत्तम बेर्डेंनी हो. ते डिरेक्ट केलं होतं डिरेक्ट केलं आणि होतं. त्या नाटकाच्या दरम्यान आमची ती प्रेम कहाणी झाली, त्यातून लग्न झालं हं, हं. आणि ती मुंबईमध्ये जन्मली वाढली. हो. मी मराठवाड्यात जन्मलो वाढलो. हं. पण म्हणजे
माझी भाषा, माझं सगळं हे पाहता तिला असं वाटत होतं. घरचे पण म्हणले, "कशाला नाटकातलं माणूस करायचा आहे. जावई असं नको, त्याचं काही खरं नसतं."